विशेष सहाय्य योजनेतून मिळणाऱ्या अनुदानात येणाऱ्या अडचणीबाबत विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य नरहरी झिरवळ यांना माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार कमिटी इचलकरंजी माजी सदस्य सचिन कांबळे यांनी भेटून निवेदन दिले। सदर निवेदनात असे म्हटले आहे की विशेष सहाय्य विभागामार्फत श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व अपंग योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान पेन्शन देण्यात येते। जानेवारी 2025 पासून वरील अनुदान डीबीटी द्वारे देण्यात येत आहे, परंतु 8 जून 2025 पासून सदर पोर्टलवरील OTP घेण्याची प्रणाली वेबसाईट योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 4500 ते 5000 लाभार्थ्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे। तरी आपण सदर विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून वरील प्रणाली लवकरात लवकर पूर्ववत करण्यात यावी व तांत्रिक अडचणी दूर करून देण्याचे आदेश पारित करावे व निराधारांना आधार देण्याचे कार्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याप्रसंगी मंत्री नरहरी झिरवळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व लवकरात लवकर तांत्रिक अडचणी दूर करून काम मार्गी लावाव्यात अशा सूचना केल्या। याप्रसंगी सचिन कांबळेसह माजी आमदार अशोकरावजी जांभळे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। सदर निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिल्याचे याप्रसंगी सचिन कांबळे यांनी सांगितले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा।